ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि समाजाच्या इतर मागणीसाठी वडीगोद्रीसह पुण्यात देखील गेल्या 9 दिवसापासून ओबीसी कार्यकर्त्यांनी जे आहे ते उपोषण सुरुवात केलेलं आहे। मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आणि गेल्या 9 दिवसापासून याच ठिकाणी त्यांनी जे उपोषण आहे ते सुरू केलेलं आहे आणि आता त्यांच्या या सगळ्या मागण्यांचा घेऊन जे आहे ते एक सरकारचं शिष्टमंडळ आज खरं तर भेटणार आहे। मंगेशजी, सरकारचं शिष्टमंडळ आज तुमच्याकडे येते, अनेक मंत्री त्या शिष्टमंडळात असणार आहेत। 9वा दिवस आहे उपोषणाचा तुमचा। काल आमचं शिष्टमंडळाला सरकारतर्फे पाचारण करण्यात आलं होतं। मग तिथं आमचे मृणाल ढोले पाटील आणि बाकीचे आमचे सहकारी आमची बाजू मांडायला गेले होते। आमचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, त्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगे, पंकजा मुंडे, पडळकर हे सगळे तिथं होते आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार चर्चा सकारात्मक झालेली आहे। सरकार आमच्या मागण्यांबाबत सिरियस आहे असं समजतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि ते आज येऊन जी काही चर्चा झाली हे सगळं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करेल आणि मग त्यानंतर मग आम्ही ठरवू कोणती भूमिका घ्यायची। आणि त्यांनी आम्हाला कळवलंय की 6-7 मंत्र्यांचं शिष्टमंडळ इथं आमच्याशी चर्चा करायला आणि सरकारची जी कालची भूमिका आहे ते आम्हाला सांगायला इथं येणार आहे। ते वडीगोद्रीला पण जाणार आहे। तर शिष्टमंडळ येईल आणि आम्हाला सरकारची भूमिका सांगेल आणि आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत। आम्ही कोणती आडमुठी भूमिका घेत नाही आहे। आम्हाला हे जे काय आमच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे त्यासाठी आम्ही सकारात्मक चर्चा करू। पण मंत्रिमंडळाकडून किंवा सरकारमधल्या अनेक नेत्यांकडून तुम्हाला विनंती करण्यात येते की जे उपोषण सुरू आहे गेल्या 9 दिवसापासून त्या उपोषणापासून मागे घ्या, उपोषण मागे घ्या। आज तुम्ही घेणार आहात उपोषण मागे? नाही, आता सर्वप्रथम नक्की काय चर्चा होती, आमच्या मागण्यांवर काय सरकार हे देतं आहे, स्पष्टीकरण देतं आहे, आम्हाला कुठला खात्रीलायक त्यांनी जर आम्हाला शब्द दिला तर त्यानंतर आम्ही ठरवू। आत्ता सध्या काय सांगू नाही शकत आहे। पण काल जे शिष्टमंडळ खरंच आपलं गेलं होतं त्या शिष्टमंडळासोबत सरकारनं नेमकी काय चर्चा केली? सरकार सकारात्मक वाटते तुमच्या मागणीबाबत? हा, एकंदरीत प्रथमदर्शनी सकारात्मक त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सगळे सोयरेबाबत आम्ही सर्वपक्षीय चर्चा ठेवून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना बोलवणार आहे आणि चर्चा केल्यानंतरच त्याबाबत आम्ही निर्णय करणार आहे। आणि बाकीच्या पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत हे सर्व दाखले आधार कार्डला लिंक करायचे आहेत आणि दुसरं म्हणजे जे आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत, बाकीचे निधीचे प्रश्न आहे, याबाबत पण सकारात्मक भूमिका सरकारने घेतल्याचं आम्हाला समजलं आहे। त्यामुळं बघू, आमची चर्चेची दारं खुली आहेत। आज सरकारचं शिष्टमंडळ आलं, तुमच्याकडून कोण कोण चर्चा करणार आहात? तुम्ही स्वतः या चर्चेत सहभागी होणार आहात? काय चर्चा करण्याची इच्छा आहे तुमच्या सरकारच्या मंत्र्यांसोबत? जे आता सध्या आमच्या ओबीसी आरक्षणावर या सगळे सोयऱ्यामुळे जे बालंटी येतं आहे त्या संदर्भात सर्वात प्राथमिक आमचा मुद्दा तोच आहे की हा सगळे सोयरेचा जर कायदा झाला तर ओबीसी, SC, ST सर्वांचं आरक्षण या दाखल्यांमुळं असं धोक्यात येणार आहे। त्यामुळं आमची प्राथमिक चर्चा तीच असेल आणि मग बाकीच्या इतरही मागण्या आहेत। आणि या शिष्टमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आमचे ओबीसी नेते पण आहेत। त्यामुळे त्यांना नक्कीच आमच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते पण आमच्यासाठी भांडतात आहे। त्यामुळे ती एक आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे आणि आम्ही आमची जे सहकारी आणि हे सर्व जे आमचे ओबीसी नेते आणि सरकारचं शिष्टमंडळ आम्ही चर्चा करू। खरं तर जे शिष्टमंडळ सरकारचे आहे ते संध्याकाळी त्यामध्ये आमचे ओबीसी नेते देखील आहेत आणि आमच्या समाजांच्या मागणीची त्यांना जाण आहे। काल जे शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं त्या शिष्टमंडळासोबत सरकारकडून सकारात्मक चर्चा झाली आहे आणि आज देखील तशीच सकारात्मक चर्चा होईल आणि सरकार काय निर्णय घेते, आमच्या मागण्यांकडे सरकार कसं बघते हे ठरवून आम्ही आमच्या उपोषणाचं पुढचं पाऊल घेऊ, पुढचा निर्णय घेऊ, असं मंगेश ससाणे यांनी सांगितले। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.